नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे अर्णव आणि ईश्वरीने जोरदार तयारी केलेली आहे. स्पर्धेसाठी जे काय करायचं आहे त्या सगळ्या गोष्टींची तयारी अर्णव आणि ईश्वरी या दोघांचीही जबरदस्त पद्धतीने झालेली आहे. त्याचबरोबर आता वटपौर्णिमेचा दिवस असतो आणि त्यासाठी ईश्वरी छान तयार झाली, नऊवारी साडी नेसलेली आहे आणि अर्णवला म्हणते की चला. अर्णव ईश्वरी आता वडाची पूजा करण्यासाठी निघालेली असतात. तर इकडे राकेशला भेटायला जेलमध्ये दामिनी गेलेली आहे आणि सौदामिनी मात्र राकेशला बोलते की म्हणजे काय प्लॅन आहे. तेव्हा राकेश म्हणतो की तुमच्या डोक्यात काहीच नाहीये का तुम्हाला काही कळत नाहीये काय करायचंय ते? नाही, विचारलं पाहिजे ना तुम्हाला, म्हणून विचारतोय, असं राकेश तिला बोलत असतो. परंतु सौदामिनी मात्र म्हणत असते की म्हणजे काय करायचंय? तेव्हा राकेश म्हणतो नाही, तुम्हीच सांगा ना, तुमच्या डोक्यात काय प्लॅन शिजतोय, नाहीतर असंही तुमच्या डोक्यात काही नसतेच ना, असं म्हणत तो तिला चिडवत असतो. आणि तो विचारतो की अर्णव आणि ईश्वरी दोघंही पोहोचू नये यासाठी तुम्ही काय करायचं ठरवलेलं आहे? असं जेव्हा तो विचारतो तेव्हा मात्र इकडे राकेश ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी बोलत आहे त्यावरून तर क्लिअर होत असतं की सौदामिनीला की आपण काहीच केलेलं नाही, त्याबद्दल आता तिच्या डोक्यात शंका निर्माण झालेली आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने मॅनेज केलं जाणार आहे? अर्णव आणि ईश्वरीला त्रास देण्यासाठी ही माणसं तर पदर खोचूनच कामाला लागलेली आहेत, त्यामुळं त्यांचा नक्की पुढचा प्लॅन काय असणार आहे हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि त्याचबरोबर आणखी काही गोष्टी घडणार आहेत आणि त्या म्हणजे कशा पद्धतीने अर्णव ईश्वरी तयारी करत आहेत आणि ही सगळी परिस्थिती हँडल करत आहेत ते सुद्धा आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर इकडे अर्णव ईश्वरी सगळेजण घरात बोलत असतात. बरं झालं ते केळुसकर आले होते आणि त्यांनी स्वतःहून इथं सांगितलं आणि केस मागं घेतली, याबद्दल त्यांचं बोलणं चाललेलं असतं. सगळेजण तिथं असतात, सगळ्यांच्या डोक्यात वेगवेगळे विचार सुरू आहेत, काय करायचंय पुढे याबद्दलच्या कल्पना सुरू असतात. आणि मग अंजली म्हणत असते, पण आपल्या रिएंट्रीबद्दल काय झालं? रिएंट्रीचं काय होणार आहे त्याबद्दल काही समजलं का? असं अंजली विचारत असते. तेवढ्यातच रिएंट्री म्हणजेच काय, त्या स्पर्धेतून जेव्हा बाहेर काढलेलं आहे तेव्हा पुढे काय होणार आहे याबद्दल बोलणं सुरू असतं. तेवढ्यात एक व्यक्ती आलेली दिसते. मामा तिथे जातात आणि विचारू लागतात की तुम्ही? तेव्हा ते सांगू लागतात की हो मीच, आणि मी याच्यासाठी आलेलो आहे हे सुद्धा सांगितलं जातं, कारण स्पर्धेकडून आमच्याकडून चूक झालेली होती आणि मिस्टर अर्णवराजे शिर्के यांना पुन्हा या स्पर्धेमध्ये घेण्यात येत आहे हे सगळं तिथं सांगितलं जात असतं. तेव्हा सगळेजण तिथं पाहत असतात. त्याचवेळी सगळ्यात जास्त दुःख झालेलं आहे ते म्हणजे नम्रताला. वल्लरीपेक्षा जास्त म्हटलं तरीही काही हरकत नाहीये. नम्रता मात्र खूपच नाराज झालेली आहे. का, कशासाठी या दोघांना एंट्री मिळालेली आहे? इशू नव्हती तेच बरं होतं, असं सगळं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. कारण तिला असं वाटत आहे की ही स्पर्धा आपणच जिंकली पाहिजे, कारण या घरातलं स्थान आपल्याला मिळालं पाहिजे. पण एवढा मोठा बिझनेस पणाला लागलेला आहे, आपल्या घरामध्ये कुठलं संकट ओढवलंय या कोणत्याच गोष्टीची जाणीव या बाईला जराही नाही. फक्त तिला एवढंच माहिती आहे की आपण जिंकायला हवं होतं आणि आपण जिंकलेलो नाहीये, किंवा आता ईश्वरी आणि अर्णव आल्यामुळं कॉम्पिटिशनमध्ये प्रॉब्लेम येणार आहे. या सगळ्या गोष्टी तिच्या डोक्यात सुरू झालेल्या आहेत. तर इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघंही आता जे त्यांच्याकडून पॅम्पलेट मिळालेलं आहे ते पॅम्पलेट वाचत असतात. ईश्वरी सगळ्यांना वाचून दाखवत असते. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे विषय स्पर्धेतून बाद झाल्याबद्दल माफी व पुन्हा प्रवेशाबाबत असं लिहिलेलं असतं. आमच्या संस्थेकडून घडलेल्या तांत्रिक आणि प्रशासकीय चुकीमुळे आपल्याला स्पर्धेतून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, याबद्दल आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करत आहोत, असं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. त्याचबरोबर आता सर्व माहितीची सखोल तपासणी केल्यानंतर ही चूक आमच्या बाजूची असल्याचे स्पष्ट झाले आहे, त्यामुळं आम्ही आपली स्पर्धेतून प्रवेशिका तात्काळ रद्दबातल करून आपल्याला पुन्हा स्पर्धेमध्ये अधिकृतपणे सामील करून घेत आहोत, हे सगळं त्यात लिहिलेलं असतं. सगळेजण ऐकत असतात आणि या गैरसोयीसाठी आम्ही आपली मनापासून क्षमा मागतो. आपल्या सहभागामुळे स्पर्धेची शोभा वाढणार आहे. पुढील टप्प्यांमध्ये आपल्याला पूर्ण सहकार्य व सन्मान दिला जाईल याची आम्ही हमी देतो. पुन्हा एकदा झालेल्या चुकीबद्दल क्षमस्व आणि सहभागाची आम्ही आतुरतेने वाट बघत आहे, असं सुद्धा त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. आता मात्र सगळेजण खुश झालेले असतात.
फायनली कुठेतरी या सगळ्या गोष्टी मनापासून घडलेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टींचा आनंद सगळ्यांना होत असतो. आणि इकडे मात्र आजी सगळेजण टाळ्या वाजवत असतात. ईश्वरीने छान पद्धतीने सगळं वाचून दाखवलेलं असतं आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती तो आनंद स्पष्टपणे दिसत असतो. त्याचबरोबर ईश्वरी सगळ्यांच्या समोर हे सगळं जेव्हा वाचत असते तेव्हा मात्र इकडे ईश्वरीला सुद्धा तेवढाच आनंद झालेला आहे. आणि मग मात्र ईश्वरी म्हणते की फायनली आपल्याला सुद्धा या स्पर्धेमध्ये आता एंट्री मिळालेली आहे. मग सगळे खुश झालेले आहेत. सगळ्यांना छान वाटत असतं की चला, म्हणजे आपल्याला 15 दिवसांची मुदत दिलेली होती. या 2 दिवसांमध्ये जे काही घडलेलं होतं त्याचा त्रास किती झालेला होता हे सगळ्यांच्याच लक्षात आलेलं असतं. आणि त्यावेळेस मात्र मामा त्याचबरोबर घरातले सगळेजण आता आनंदाने तयारीला लागलेले असतात. वल्लरी आणि नम्रताची तोंड जी असतात ना ती पाहण्यासारखी झालेली असतात. त्यांना खूप वाईट वाटलेलं असतं आणि त्यांना असं वाटत असतं की का हे सगळं झालेलं आहे यांच्या बाबतीत, यांना का मिळाले सगळं, काही झालं तरीही ही गोष्ट त्यांना मिळायला नको होती, अशा पद्धतीचा विचार या दोघींचाही चाललेला असतो. आणि त्या दोघींनाही त्याचं वाईट वाटत असतं, कारण त्यांच्या डोक्यात फक्त एवढंच आहे की आता आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे झाल्या पाहिजेत आणि आपण ही स्पर्धा जिंकली पाहिजे. कारण वल्लरीच्या डोक्यात तर राग आहेच, पण वल्लरीने नम्रताचं डोकं सुद्धा आता बाद करून टाकलेलं आहे हे स्पष्ट होतं. इकडे आता राकेश हा जेलमध्ये असतो आणि त्याचबरोबर राकेशचे वेगवेगळे कारनामे सुरू असतात. आता जेलमध्ये राकेश व्यायाम करत असतो आणि त्याचवेळी इन्स्पेक्टर तिथे येतात आणि राकेशला पाहतात. तेव्हा ते म्हणतात काय वर्कआउट. तेव्हा राकेश म्हणतो काय करणार ना, रिकामं डोकं, मग काहीतरी सुचलं पाहिजे. आणि त्या राकेशच्या समोर तो डाळ भात दिलेला असतो त्याला खायला. पण राकेश मात्र रागात आणि गुरमीत बोलत असतो. इन्स्पेक्टर साहेब त्याला नीट विचारत असतात पण त्यांनाही त्या पद्धतीने बोलत असतो. डोकं जर शार्प राहिलं तरच बाहेर काही कारनामे करता येतील ना, जर माझं डोकं शार्प राहिलं नाही तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या असतात आणि राकेश मात्र त्या पद्धतीने काम करत असतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेबांना तो म्हणतो काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला, आणि म्हणून तो बोलत असतो. तेव्हा इन्स्पेक्टर खूप चिडलेले असतात, त्याच्याकडे जातात. कारण तो इन्स्पेक्टरलाच उलट बोलायला लागतो की तुम्हाला तुमचा पगार वाढलाय का कोणी तुम्हाला टेबला घालून पैसे दिलेत, अशा पद्धतीनं तो बोलत असतो. तेव्हा इन्स्पेक्टरना खूप राग येतो आणि ते चिडलेले असतात. ते लॉकअप उघडतात आणि आत येतात आणि लॉकअप उघडून आत आल्यावर त्यांनी राकेशची कॉलर पकडलेली असते. हा जो माजुरा राकेश आहे त्याचा मास काही केल्या कमी होत नसतो. त्याच्या डोक्यात फक्त एकच सुरू आहे की काही झालं तरीही मास दाखवायचा. कारण तो मास का दाखवतोय, त्याला बाहेरून मदत करणारी लोक आहेत, त्याच्याकडे मोबाईल आहे, त्याच्याकडे पैसे आहेत आणि या पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा त्याला लोक मदत करत आहेत. त्यामुळं तर तो हा मास दाखवत असतो. आणि त्याचबरोबर इकडे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. राकेश ज्या पद्धतीने ओरडत असतो, ज्या पद्धतीने बोलत असतो त्यावरून तर क्लिअर होत असतं की राकेश किती मूर्ख आहे ते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे इन्स्पेक्टर साहेब आता भयानक चिडलेले असतात आणि ते उठून राकेशची कॉलर पकडतात आणि त्याला जाब विचारू लागतात. त्याला म्हणू लागतात की काय काय समजतोस काय स्वतःला तू, नाही सांग मला एकदा, कळलं पाहिजे मला, असं म्हणत त्याला जाब विचारत असतात. आणि तुला 3rd डिग्री देईल असं सुद्धा ते म्हणत आहेत. तेव्हा राकेश म्हणतो मला आणि 3rd डिग्री का देणार तुम्ही मला 3rd डिग्री, असं राकेश त्यांनाच आता उलट विचारत आहे. तेव्हा मात्र ते म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेवायची, लायकीत राहायचं, काही झालं तरीही आगाऊपणा करायचा नाही, असं त्यांनी राकेशला ठणकावलेलं आहे. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता ते राकेशची बोलतात आणि बाहेर जातात. तर राकेशचे वेगळे कारनामे हे सुरूच असतात. राकेश काही केल्या शांत राहत नसतो. राकेशच्या डोक्यात नवनवीन गोष्टी सुरू झालेल्या असतात आणि इकडे पोलीस सुद्धा त्याला वैतागलेले आहेत. कारण त्या माणसाला कितीही मारलं, काही झालं तरी काहीच फरक पडत नाहीये हे त्यांच्याही लक्षात आलेलं आहे. आणि उलट तो पोलिसांनाच उलट उत्तर देत असतो आणि म्हणत असतो की तुम्ही माझं काहीच बिघडवू शकत नाही. इकडे मात्र राकेशने आता मोबाईल ठेवलेला आहे आणि तो मोबाईल काढून राकेश फोन करतो. म्हणजे त्याचे तिथे सुद्धा कारनामे सुरू आहेत. राकेशने फोन केलेला असतो आणि अर्णव ईश्वरीच्या बाबतीत आता पुढे काय करायचं याबाबत त्यांची तयारी झालेली असते. राकेश ज्या पद्धतीने वागत असतो त्यावरून तर क्लिअर होतंय की राकेश जेलमध्ये असला तरी त्याला काहीही फरक पडलेला नाही. इकडे अर्णव आणि मामा आता तयारीला लागलेले आहेत. वेगवेगळे सॅम्पल म्हणजे फॅशन अँड फूड रिलेटेड ही स्पर्धा आहे. अर्णव आणि आकाश फॅशन रिलेटेड प्रेझेंटेशन देणार आहेत
तर ईश्वरी आणि नम्रता फूडच्या बाबतीत तिथं बोलणार आहेत. तर इकडे आता आकाशला मदत करायला स्वतः अंजली आहे. अंजली आकाशला मदत करत असते, त्याला काय हवं नको ते. त्याचबरोबर डिझायनिंग याबाबत ती तयारी करत आहेत. तर इकडे मामा आणि आर्नो दोघं मिळून करत आहेत. तर किचनमध्ये ईश्वरी कामाला लागलेली आहे. म्हणजे पुढे काय करायचं आहे, कशा पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत, हे सगळं आता चाललेलं असतं. तर इकडे आता जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात, तेव्हा मात्र अर्णव आणि ईश्वरी जाम तयारी करत आहेत की आता पुढे काय करायचं आहे, कशा पद्धतीने गोष्टी सोडवायच्या आहेत, हे सगळं त्यांचं चाललेलं असतं. आणि त्याच वेळेस आजी तिथे येते. गॅसवरती दूध ठेवलेलं असतं. नम्रता मात्र शांतपणे ईश्वरीकडे बघत असते. तिच्या डोक्यात एकच आहे की यांना हरवायचंय. आणि तिला वल्लरीने सांगून ठेवले, काही काळजी करू नको, आपण जिंकणारच आहोत. हा जो काही त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे, तो सुद्धा इथे पाहायला मिळत आहे. आणि मग आता जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात, तेव्हा आजी तिथे येते आणि म्हणते, नम्रता लक्ष कुठे आहे तुझं, काय चाललंय तुझं, जरा स्पर्धेची तयारी करायचं वगैरे बघ, काय बसून राहिलेस इथे, नक्की काय करतेस तू, असं आजी तिला विचारतात. तेव्हा ती म्हणते की मला काही गरज नाहीये याच्यामध्ये काय करायची, मी क्लाउड किचन चालवते आणि तेही इतके वर्ष झालं मी क्लाउड किचन चालवते, त्याच्यामुळं मला कोणत्या गोष्टीची गरज नाहीये, असं आजींना उद्धटपणे सांगते. तेव्हा अंजली तिथे येते आणि अंजली म्हणते की ईश्वरी काय करतेस तू, तेव्हा ईश्वरी सांगते की काही व्हिडिओज बघते. आणि मग ईश्वरी म्हणत असते की पदार्थांचा तसा प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे कोणताही पदार्थ बनवायला सांगितला तर बनवू शकतो, पण तो प्रेझेंट कसा करायचा, बाकीच्या काही गोष्टी आहेत त्याबद्दल बघत आहे. तेव्हा आजी पाहत असते नम्रताचं काय चाललेलं आहे. यावरून आजीच्या लक्षात आलेलं असतं की नम्रताशी आपल्याला नीटच बोललं पाहिजे, नाही तर नम्रता काहीतरी गोंधळ घालू शकते, याबद्दल आजीला शंका आलेली असते. इकडे आता नम्रता येते आणि नम्रता आकाशला म्हणत असते की आकाश, काही झालं तरी ही स्पर्धा आपल्याला जिंकायची. आकाश म्हणतो, आपल्याला नाहीये, आपल्या सगळ्यांना जिंकायचे, म्हणजे अर्णव, ईश्वरी, त्याचबरोबर आपण दोघं. तेव्हा मात्र नम्रता म्हणते की नाही, ही स्पर्धा आपल्यालाच जिंकायची आहे. तेव्हा तो म्हणतो की काय चाललंय तुझं नम्रता, कारण तू आधी अशी नव्हतीस. त्यावरती ती म्हणत असते, आधी अशी नव्हती म्हणजे म्हणजे काय चुकीचं केलंय मी, मी तर खरं ते सांगत आहे ना तुम्हाला, आपल्याला ही स्पर्धा जिंकायची, मला एवढंच माहिती आहे. तेव्हा आकाश म्हणतो, अगं बरोबर आहे तुझं, एवढं सगळं मला पटतंय तुझं, पण तू ज्या पद्धतीने रिॲक्ट होते ती चुकीची पद्धत आहे, कारण तू असं रिॲक्ट होऊन काहीच उपयोग नाहीये, असं सुद्धा आकाश इकडे तिला सांगत असतो. तेव्हा नम्रता म्हणत असते की मला नाही माहिती, मला फक्त एवढंच माहिती आहे की ही स्पर्धा आपल्याला जिंकायची आहे आणि आपण या स्पर्धेमध्ये जिंकणार आहोत. आता मात्र आकाश म्हणतो की मी तुझं पाहतोय सगळं, काय चाललंय नम्रता तुझं, म्हणजे कालपासून मी ऐकतोय. तेव्हा ती म्हणते, या घरातला मान सन्मान फक्त त्या दोघांनाच मिळणार आहे का, आपल्याला काही मिळणार नाहीये का. तेव्हा आकाश म्हणतो की काय मिळत नाही आपल्याला, म्हणजे तुला असं का वाटतंय. तेव्हा ती म्हणते, कोणता मान दिला जातो मला सांगा, कोणत्या पद्धतीने माझ्याशी घरात मान सन्मान दिला जातो मला, असं जेव्हा ती विचारते. तेव्हा मात्र इकडे आकाशला खरं तर टेन्शनच आलेलं असतं की काय चाललंय हे सगळं, म्हणजे ही अशी नव्हती, मग ही अशी का वागते, हा प्रश्न आकाशला पडलेला असतो. आणि त्याचवेळी आकाश म्हणतो की नाही, याबाबत मला विचार करावाच लागणार आहे, कारण काहीही झालं तरीही ह्याबद्दल हिच्या डोक्यात जे काही चालू आहे ते मात्र आता ठरवावं लागणार आहे, असा विचार आकाशच्या डोक्यात सुरू झालेला असतो. कारण आकाशला माहिती आहे नम्रता वेड्यासारखी वागत आहे. इकडे वल्लरी म्हणत असते की काय उपयोग झाला तुमच्या प्लॅनचा, फ्लॉपच झाला ना तुमचा प्लॅन, कारण तुम्ही ज्या पद्धतीने प्लॅन केला होता तो फ्लॉपच होणार होता, असं स्पष्टपणे आता वल्लरीने सांगितलेलं असतं. तेव्हा सौदामिनी म्हणते की हे बघा, आपण एकत्र आलेलो आहोत ते म्हणजे त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आणि तर तुम्हाला जर असं वाटत असेल की माझे प्लॅन फ्लॉप होत आहेत, तर तुम्ही तुमच्या बाजूने प्लॅन करा ना, तुम्ही काय केलं त्यांना अडकवण्यासाठी. तेव्हा ती म्हणते की मी माझ्या बाजूने प्रयत्न करते. तेव्हा ती म्हणते की हे बघा, आता आपण दोघांनी एकत्र येऊन पुढचे प्लॅन करायचे आहेत, तुम्ही तुमच्या बाजूने, मी माझ्या बाजूने, आणि त्याच्यामध्ये अर्णव ईश्वरी अडकले पाहिजेत, असा यांचा प्लॅन ठरलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे अर्णव ईश्वरीची तयारी सुरू आहे. बाबा मंदिरात जाऊन आलेले आहेत आणि त्यांनी येताना कन्नूसाठी, त्याचबरोबर घरातली सगळ्यांसाठी अंगार आणलेला असतो. ते अंजलीला विचारतात आणि त्याचबरोबर इकडे अंजलीला ते म्हणतात लावू का, तेव्हा अंजली म्हणते लावा ना, त्यात काय एवढं,
असं अंजली सांगते. मग आता सगळ्यांना अंगारा लावला जात असतो, कारण ही स्पर्धा जी आहे ती व्यवस्थित झाली पाहिजे, यासाठी ही तयारी चालू असते. इकडे वल्लरीच्या डोक्यात मात्र वेगवेगळे प्लॅन शिजतच असतात. तिला असं वाटत असतं की अर्णव ईश्वरीची एंट्री आता झालेली आहे, तर त्यांना कशाने कशा पद्धतीने अडकवून त्यांची वाट लावायची आहे हे तिने ठरवलेलं असतं. तर इकडे अर्णव ईश्वरीला अडकवण्यासाठी तिला जे काय प्लॅन करायचे असतात त्या सगळ्या प्लॅनची तिची जोरदार तयारी सुरू झालेली असते. आणि त्याच वेळेस इकडे अर्णव ईश्वरीच्या बाबतीत तिने चुकीच्या पद्धतीने विचार करत असते. आणि त्याचबरोबर आता सौदामिनीची ती मदत घेत आहे आणि दोघींनी मिळून काही झालं तरीही अर्णव ईश्वरी पोहोचले नाही पाहिजेत यासाठी पुढचे प्लॅन सुरू केलेले आहेत. आणि इकडे अर्णव ईश्वरीची तयारी ही स्पर्धेसाठी चालू आहे. तेव्हा आता इकडे लक्षात आलेलं असतं ते म्हणजेच रमाकांत म्हणतात की मी अर्णवला या बाबतीत बोलू का, म्हणजे वल्लरीवर मला संशय आहे, आधी पण झालेल्या गोष्टी आहेत आणि आत्ताही झालेला आहे, तर मी बोलू का असं म्हणत इकडे रमाकांत बोलायचा प्रयत्न करत असतात. त्याच्या आधी अर्णवला ते अंगारा लावायला जातात. अर्णव सुरुवातीला म्हणतो की नाही, नकोय, माझा या गोष्टींवरती विश्वास नाही आहे असं अर्णवने सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र रमाकांत म्हणत असतात की बरोबर आहे. तेव्हा ईश्वरी तिकडून खुणवते आणि शेवटी अर्णव तो अंगारा लावून घ्यायला तयार होतो. त्याच वेळेस पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव ज्या पद्धतीने रिॲक्ट झालेला असतो ते सगळं पाहून तर लक्षात आलेलं असतं की अर्णव आणि ईश्वरी ज्या पद्धतीने हे सगळं हँडल करत होते. आणि मग ईश्वरीने अर्णवला समजवल्यानंतर अर्णव अंगारा लावून घेतो. पण रमाकांत आता विचार करत आहेत, मला संशय आलेला आहे तर मी बोलून दाखवू का, हा विचार त्यांच्या डोक्यात सुरू असतो. त्यानंतर ईश्वरी अर्णवकडे येते आणि अर्णवला म्हणत असते की तुमचा हा जो भडकूचंद मूड आहे ना तो जरा चेंज करा, बाबांशी व्यवस्थित बोला, कारण ते तुमच्यासाठीच करत आहेत. मान्य आहे मला तुमचा विश्वास नाही आहे या सगळ्या गोष्टींवरती, पण हे सगळं जे काय करत आहेत ते तुमच्यासाठी चालू आहे. तेव्हा अर्णव म्हणतो पण माझा विश्वास नाही आहे ना या सगळ्यावरती. तेव्हा ईश्वरी म्हणते हो बरोबर आहे, आता एकदा का स्पर्धा झाली की मग तुम्ही बाबांना घेऊन डिनरसाठी जा, असं ईश्वरीने सांगितलेलं असतं. आणि त्याच वेळेस इकडे रमाकांत पाहत असतात, कारण रमाकांतला एक गोष्ट अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्याही लक्षात आणून द्यायची आहे, ती म्हणजे वल्लरीच्या बाबत. वल्लरीने जे काही कांड केलेले आहेत आत्तापर्यंतचे ते कांड त्यांना समोर आणायचे आहेत आणि त्यासाठीच ते विचार करत असतात. आणि त्याच वेळेस ते म्हणतात की नाही, मला या बाबतीत बोललं पाहिजे असा विचार त्यांच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि मग मात्र ते बोलायला येतात. त्याच वेळी समोरून वल्लरी येते आणि म्हणते झाली का स्पर्धेची तयारी, आणि ते रमाकांतकडे पाहत असते. म्हणजेच रमाकांतलाही माहिती आहे की वल्लरी काय करू शकते आणि आता वल्लरीचं बिंग फोडणं गरजेचं आहे, ही गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली आहे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता ईश्वरी छान अशी तयार झालेली आहे वडाची पूजा करण्याला जाण्यासाठी. आणि त्याच वेळेस इकडे ईश्वरी अर्णवला म्हणते की चला, अर्णवसुद्धा छान तयार झालेला आहे. पण काही गोष्टी अशा घडतात की अर्णव आणि ईश्वरी निघालेले असतात, पण रस्त्यातच आता नाकाबंदी लावली जाते. नाकाबंदी तिथं लागलेली आहे. अर्णव ईश्वरी छान तयार झालेले असतात. ईश्वरीला वडाची पूजा करायची आहे आणि त्यानंतर स्पर्धेला जायचं असं ईश्वरीने ठरवलेलं असतं. आणि इकडे वल्लरी आणि त्याचबरोबर सौदामिनी यांनी तर प्लॅन केलेला आहेच, पण त्याचबरोबर राकेशसुद्धा पेटून उठलेला आहे अर्णव ईश्वरीला त्रास देण्यासाठी. त्याने सुद्धा फुल तयारी केली आहे. आता सौदामिनी ही राकेशला भेटायला जेलमध्ये गेलेली आहे आणि राकेशला ती सांगत आहे, त्याच्याशी बोलत आहे, अर्णव ईश्वरीला थांबवण्यासाठी काय करायचं याबाबत त्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं. तर इकडे अर्णव ईश्वरी आता कशा पद्धतीने हा डाव उधळणार आहेत, कारण रस्त्यात ते निघालेले असतात. मध्येच पोलीस तिथे नाकाबंदी करून थांबलेले आहेत आणि ते सांगतात की नाकाबंदी तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. मग अर्णव ईश्वरी आतल्या रस्त्याने निघालेले आहेत आणि त्यांना मात्र वेगवेगळ्या गोष्टींचा सामना करावा लागणार आहे. हे सगळं प्लॅनिंग जे आहे ते सौदामिनी आणि राकेश यांनी केलेलं आहे. तर राकेशने इकडे बॉम्बस्फोट करण्यापर्यंत प्लॅनिंग केलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.